फडणवीसांचा शिंदेंना धक्का, चिवटेंना हटवलं. रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहायता निधी विभाग प्रमुखपदी नियुक्ती. राज्यात नवे सरकार आल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा झटका बसलाय. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपद काढून घेण्यात आले. त्यांच्याऐवजी आता डॉक्टर रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आलं आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचा मोठा वाटा होता. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय केली. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीनं कामाला लागल्याचं दिसून आले होते. मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. या सगळ्यामुळे मंगेश चिवटे यांनी स्वतःचे एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. एकनाथ शिंदे यांचा विश्वासू आणि खास मर्जीतील व्यक्ती म्हणून मंगेश चिवटे हे ओळखले जात होते. आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. मंगेश चिवटे हे अनेकदा एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे जायचे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या त्यामध्ये मंगेश चिवटे यांचा सहभाग होता आणि त्यामुळे अल्पावधीतच प्रशासनात मंगेश चिवटे हे नाव प्रसिद्ध झाले होते. मात्र आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे प्रमुखपद काढून घेण्यात आलं आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा झटका असल्याची चर्चा रंगलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.